हा बोला ना सर. आवाज येत असेल कसा तुम्हाला? होता? तर तुम्ही पेपर प्रेडिक्ट केला होता एक नंबर. सर खरंच तुम्ही जो प्रेडिक्ट केला तेच तेच आणि तेच आलं. अख्खं पीवायक्यू आलं होतं. अख्खं BYQ होतं ना? एवढंच नाही, अजूनही रिॲक्शन्स आपल्याकडे. आज जो पेपर झालेला आहे 12वीचा हॅलो. त्याच्या ह्या हा रिॲक्शन्स. सर गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बोल ना. एक नंबर गेलेला नंबर. येस. लाईक थँक्स टू यू तुम्ही काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री करून ठेवली ना आधी. लाईक बस एकच नंबर गेला माझ्यावर. ह्या अशा खूप साऱ्या आहेत, प्रतिक्रिया आहेत आपल्याकडं. आता हे बनवायचं कारण काय? आज पेपर झाला, मुलांनी पेपर लिहिला. 2 दिवसापूर्वी आपण काही प्रश्न मुलांना दिले होते. ते एक प्रकारे आपण म्हणूयात की आपण प्रेडिक्ट केले होते. तर त्या प्रेडिक्शन पैकी आता मी बरेच 2-3 वर्ष झाले शिकवतोय, पण एक असतं ना, आपण अंडर कॉन्फिडन्स असतो की आपण शिकवतो ते बरोबर आहे का? पण सलग आता हे दुसरं वर्ष आहे माझं, की मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं की हे येऊ शकतं. मी कोण भारी नाहीये हे मला सांगायचंय, की मी खूप भारी हे मला सांगायचं नाही म्हणजे. पण मी एक जस्ट हा चला बघ मला वाटतं की हे येईल माझ्या अभ्यासानुसार मागचे 2 वर्ष मी सांगतोय की पेपरला हे येऊ शकतं. आणि आज दुसरं वर्ष आहे. आज पेपर झालाय. जे सांगितलंय ते आलेलं आहे. हे जे प्रश्न आहेत तुम्हाला बोर्डवरती दिसतात आहे, हे आपण त्यांना 2 दिवसापूर्वी फिजिक्सचा पेपर झाल्यावर त्यांचं लेक्चर घेतलं होतं केमचं. सगळी मुलं आली होती. जेवढे आले ते सगळ्यांचं अभिनंदन. कारण त्यांना माहिती आहे त्या लेक्चरमध्ये जेवढं काही सांगितलं होतं, त्याच्यापैकी ऑलमोस्ट तुमचं 80% to 85% तुमच्या पेपरमध्ये आलेलं आहे. जसं की तुम्ही जर पाहिलं इथं तर इथे आयसोमॉर्फिझम डेफिनिशन विचारली होती. सांगितलं होतं की डेन्सिटीच्या ह्याच्यावरती प्रॉब्लेमवरती तुम्हाला प्रश्न येईल. मग प्रॉब्लेम सोडवायला येईल ह्याच्यावरती. प्रॉब्लेम आलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर खाली पाहाल तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ज्या आपण सांगितल्या होत्या टाइप्स ऑफ सोल्युशन्स असेल किंवा मग त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला पुढे गेलो त्यावेळेस कॉमन आयन इफेक्ट शक्यतो कोणी सांगत नाही कॉमन आयन इफेक्ट करा, पण ह्यावेळेस मला वाटतं होतं की ह्यावेळेस ते कॉमन आयन इफेक्ट टाकणार. 12वीचा कॉमन आयन इफेक्ट आजच्या पेपरला आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. हेच लॉ शक्यतो करायला सांगत नाही, त्याच्यावरती ऍप्लिकेशन येतं. यावेळेस त्यांनी डिफाईन करायला लावलं होतं. हेच लॉ सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. बऱ्यापैकी गोष्टी ज्या आपण सांगितल्या होत्या. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आपण म्हटलं होतं की निदान फॉर्म्युला तरी लिहून द्या. पोरांनी फॉर्म्युल्याचे सुद्धा मार्क मुलांना मिळालेले आहेत. एमसीक्यू सुद्धा मुलांना सांगितले होते 2-3 एमसीक्यू सुद्धा आलेले आहेत. रेट लॉ आपण सांगितलं होतं की रेट लॉ तुम्ही करून जा व्यवस्थित. रेट लॉ तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. रेट लॉ त्या ठिकाणी आजच्या पेपरला आहे. त्यानंतर ह्याच्यापैकी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आता सगळ्या प्रत्येक एक गोष्ट सांगणं पॉसिबल नाही आपल्याला. जेवढं वरच्यावर दिसते तेवढं मी युजेस एक यूज कंपल्सरी सांगितलं होतं की एक यूज लिहायचं यूज इन लॅबोरेटरी एजंट. पोरांनी अर्धा मार्क हमखास मिळवलेला आहे. लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइडचा डिफरन्स, सिमिलॅरिटी ऑर डिफरन्स आय थिंक असा काहीतरी प्रश्न आहे. पण लॅन्थेनॉइड त्यांना म्हटलं होतं. मी कधीच लॅन्थेनॉइड मार्क करून देत नाही, पण यावेळेस मला वाटलं की नाही लॅन्थेनॉइड मार्किंग द्यावं. येऊ शकतं, आलेलं आहे. मोस्ट ऑफ त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या पीवायक्यू मधून होत्या यावेळेस. दरवेळेस मी कधीच सांगत नाही की पीवायक्यू करा, पण ह्यावेळेस मला वाटलं होतं की पीवायक्यू मधून येऊ शकतं. एक वर्षभर जसा अभ्यास केला, मागचे जे पेपर्स पाहिले त्याच्यानुसार मुलांनी सुद्धा खूप कष्ट घेतले आणि आज त्या कष्टाचं चीज झाल्याचं आपल्याला दिसून येते. मुलांच्या जे काही